दरम्यान पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले तेव्हा पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर धावून आल्यात। मनोरमा खेडकर यांनी हातात असलेल्या केसांच्या क्लिपने कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केलाय। मनोरमा खेडकर माध्यमांच्या प्रतिनिधींना चित्रीकरण करण्यास विरोध करत होत्या। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या ऑडी गाडीवरती कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस त्यांच्या घरी दाखल झालेत। वाहतूक पोलीस त्यांच्या घरी दाखल झालेत। त्यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदा दिवा लावल्याप्रकरणी पोलिसांनी गाडीची चौकशी केली आहे। या चौकशीमधून जे समोर येईल त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे असं पोलिसांनी म्हटलंय। त्यांच्या ऑडी कारवर 21,000चा दंड सुद्धा असल्याची माहिती आहे। इन्फॉर्मेशन भेटली होती अंबरदेवीची गाडीवर लावलेला विनोद परमिशन ती गाडी इथं असं आम्हाला माहिती भेटलेली आहे। फक्त आम्ही ते चेक करायला आलो आहे गाडी त्या ठिकाणी आहे का नाही। गाडी आतमध्ये झाकलेली दिसते परंतु गेट लावलेला आहे, कुलूप लावलेला आहे, त्याच्यामुळे घरामध्ये कोणी आहे का नाही त्याबाबत शंका आहे। आम्ही नंतर बघू काय कारवाई होईल, पण काय त्यांच्यावर दंड आहे? जे गाडी व्हेरीफाय केल्यानंतर जी रितसर कारवाई होईल ते होईल। दरम्यान कारवाईबाबत पूजा खेडकर यांना विचारलं असता त्यांनी काहीही माहित नाही असं म्हटलंय। मला माझं काम करू द्या असंही त्यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितलंय। आपल्या इथे काही पोलीस गेलेले कारवाई करण्यासाठी मी ह्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाहीये। मला ऑथरायझेशन नाही आहे ह्याच्याबद्दल काही बोलण्यासाठी। नाही पण आपल्या घरी मला ते विचारू नका। आपल्या घरी पोलीस गेलेले आहेत आपल्याकडून नो आयडिया, मला प्लीज विचारू नका ते। मी आता इथे आहे, लेट मी डू माय वर्क। तर वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। पंतप्रधान कार्यालयाकडून पूजा खेडकर यांचा अहवाल मागवण्यात आलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर लबासना या ट्रेनिंग सेंटरने राज्य सरकारकडून देखील अहवाल मागवला अशी माहिती मिळते। लबासना अंतिम अहवाल UPSC कडे सुपूर्द करणार आहे। आपण अंशतः अंध असल्याचं प्रमाणपत्र पूजा खेडकर यांनी सादर केल्याची माहिती आहे। तर पोस्ट मिळवण्यासाठी बनावट OBC जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे।